ओम साईराम. अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती. साई पूर्ण आश्वासन देती, म्हणती आपुली संपूर्ण अनुमती, चरित्रस्थिती वर्णावया. तुम्ही आपुले कार्य करा, मनी यत्किंचितही न कचरा, विश्वासपूर्ण वचनी धरा, निर्धार करा मनाचा. केलिया मल्लेलेचे लेखन, होईल अविद्या दोष निरसन, भक्तिभावे करिता श्रवण, प्रपंच भान मावळेल. उठतील श्रवण सागरावरी, भक्ती प्रेमामृताच्या लहरी, बुडिया देता उपरा उपरी, येतील करी बोधरत्ने. ऐकून निशंक झाले मन, साईपदी केले नमन, मग हे चरित्र लेखन यथास्मरण आरंभी. हे शब्द येताच बाबांचे ओठी, तीच बांधिली शकून गाठी, घडून येणार आता हे गोष्टी, मी तो वेठीचा बिगारी. पहा अगम्य हरीची लीला, त्याविन न कळे ती अन्याला, श्रुतीशास्त्र वेद मुकावला, थांग लागला ना कोणाला. शास्त्र विशारद वेदवादी, प्रज्ञावंत पंडितादी, घटपटादी वादप्रवादी, यांच्या नादी भरू नका. हरिनिज भक्तांचा केला, भाळ्या भोळी यांचा भुकेला, प्रेमा लागी समूळ विकला, सदा हटेला दांभिका. यातची तुमचे कल्याण आहे, माझेही अवतारे सार्थक्य हे, माझी तो घोकणी नित्य पाहे, काळजी वाहे हेच मी. वरी एक सांगतो श्यामा, प्रेमे घेईल जो मननामा, तयाच्या मी सकल कामा, पूर्वी प्रेमा वाढवी. मग जोस गाई वाडे कोडे, माझे चरित्र माझे पवाडे, तयाची मी मागे पुढे, चोहीकडे उभाची. जे जे भक्त मज कारणे, असतील विनटले जीवे प्राणे, तयासी या कथाश्रवणे, आनंद होणे सहजीच. कोणीही केल्या माझे कीर्तन, तयासी देईल आनंद घन, नित्य सौख्य समाधान, सत्यवचन मानावे. जो मज लागी अनन्य शरण, विश्वासयुक्त करीमत भजन, माझे चिंतन माझे स्मरण, तयाचे उद्धरण ब्रीद माझे. माझे नाम माझी भक्ती, माझे दप्तर माझी पोती, माझे ध्यान अक्षय चित्ती, विषयस्फूर्ती कैची त्या. कृतांताच्या दाडेतून काढीन मी निज भक्ता ओढीन, करिता केवळ मतकथा श्रवण, रोग निरसन होईल. कथा करा सादर श्रवण, त्यावरी करा पूर्ण मनन, मननावरी निधी ध्यासन, समाधान पावाला. अहम सोहम जाईल विरोन, उन्मन्न होईल श्रोतियाचे मन, चित्त होईल चैतन्य घन, अनन्य परिपूर्ण श्रद्धेने. साई साईती नामस्मरण, करील सकल कलिमल दहन, वाणी श्रवण गतपाप भंजन, एक लोटांगण घालिता. कार्य जरी नव्हे सामान्य, आज्ञा केली शिर सामान्य, बाबा सारिका असता वदान्य, कापा दैन्य आदरावे. कोणा हाती बांधविली रावळे, कोणासी कीर्तन रंगी लाविले, कोणासी तीर्थयात्रे धाडिले, नजबाई सवली लिहावया. अवघ्या परिसमी पामर, कवन्या गुन्हेहा करुणा सागर, दयाघन ओळला मजवर, मी तर काही जाणेना. हाची गुरुकृपेचा नवलावा, की जेत काही न लव ओलावा, तेथे निवर तरु फुलावा, दाट उफलावा अप्रयासे. कोणी पुढे बांधितील मठ, कोणी देवालय कोणी घाट, आपण घेऊ धोपट वाट, चरित्र पाठ साईचा. कोणी सत्कारपूर्वक अर्चन, कोणी करीती पाद संवाहन, उत्कंठित झाले माझे मन, गुणसंकीर्तन करावे. कृतयुगी जे प्राप्त ध्याने, त्रेती यजने द्वापरी अर्चने, ते प्राप्त सर्व नाम संकीर्तने, गुरुभजने कलियुगी. अनधिकारी उघड उघड, चिंध्या भाराभर एक न धड, तेथे ऐसे हे अवजड, कार्य अवघड घ्यावे का. यत्न न करिता उगे बसावे, आज्ञाभंग पातकी व्हावे, आज्ञापालन करू जावे, तरी व्हावे हे कैसे. समर्थ साईची निजस्थिती, यथार्थ वर्णाया कोण गती, स्वयेच भक्तार्थ कृपा करीती, तरी ते वदविती स्वयेची. वाणीची जिथन चले धाव, तेथे मी का बांधिली हाव, ऐसे बोलावयासी वाव, ठेविला न ठाव कवणा ते. उचलेली जेव्हा हाती लेखन, बाबांनी हरिले माझे मीपण, लिहिती आपुली कथा आपण, ज्याचे भूषण त्याजला. हे तो संत चरित्र लेखन, संताविन करील कोण, बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन, गणना आलिंगन दाना सम. अति गहन त्यांचे महिमान, वर्णावयासी मी मतिहीन,
त्यांनीच उचलून आपुले आपण निर्मुक्त वचन व्हावे की. बाबा जरी मी जन्मता ब्राह्मण, तरी स्मृतीस नेत्रविहीन. जरी हे या जन्मादूषण, परिमज भूषण आपुले. श्रुती स्मृती हे ब्राह्मण नयन, काना तो जो एकेहीन. अंधची तो जो उभयविहीन, हीन दीन तैसा मी. आपण मज अंधाची काठी, असता मज काय आटाटी. टेकीत पाटी पाटी, धोपट वाटेच चालेना. आता पुढारा काय करावे, मज पामरा नाही ठावे. आपणची बुद्धिदायक व्हावे, संपादावे निजकार्य. मुके बृहस्पती सम बोलती, पंगू मेरू पर्वत लांगिती. ही जयांची अतर्क्य शक्ती, तयांची युक्ती त्या ठावी. मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास. जोवरी हा देही श्वास, निजकार्यास साधून घ्या. आता आपण श्रोतेजन, जाणीतले जी ग्रंथ प्रयोजन. साहीच लिहिता आपण, फक्त कल्याणाकारणे. कैसा वाजेल पावा की पेटी, चिंता नाही उभया पोटी. ही तो वाजवित्या आटाटी, आपण कष्टी का व्हावे. की जे चंद्रकांत स्त्रवत, ते काय तया पोटीचे अमृत. ती तो चंद्राची करामत, चंद्र निर्मिती चंद्रोदयी. किंवा सागराई भरती, ती काय त्याची निजकृती. तीही चंद्रोदयाचे हाती, सागरकृती नव्हे ती. असो टाळोनी भवरेस खडक, सागरी नावा चालव्यात तडक. म्हणून जैसे लाल भडक, दीप निदर्शक लाविती. तैशाची साईनाथांच्या कथा, ज्या गोडीने हिनवितील अमृता. भवसागरीचे दुस्तर पंथा, अतिसुतरता आणीतील. धन्य धन्य त्या संतकथा, श्रवणद्वारे अंतरी रिगता. बाहेर निघे देहाभिमानता, द्वंद्व वार्ता मुनुरेची. जवजव यांच्या हृदयी साठा, तव तव विकल्प पळे 12 वाटा. ज्ञान संचय होय लाठा, उतरे ताटा देहाचा. बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन, प्रेमे तयाचे श्रवण. होईल भक्त कश्मल दहन, सोपे साधन परमार्था. मायातीत ब्रह्म काय, काय तत्तरणार्थ उपाय. कर्मधर्माचरणे हरिहा प्रिय, कैसेनी होय निजभक्ता. आत्यंतिक क्षेमते काय, भक्तिमुक्ती विरक्ती काय. वर्णाश्रम धर्म वस्तू अद्वय, इत्यादी विषय अतिगूढ. एतदर्थ जयांचे गोडी, तयाने पूर्वाया निज आवडी. ज्ञानोबा एकनाथदी कृत ग्रंथ परवडी, सुख निर्वडी सेवावी. कृतयुगी शमदम, त्रेती यजन द्वापरी पूजन. कलियुगी नामकथा कीर्तन, स्वल्प साधन परमार्था. ब्राह्मणादी 4 वर्ण, सर्वांचे साधन गुरुकथा श्रवण. असो स्त्री शूद्र वा जातीहीन, हे एक साधन सकळांते. असेल जयाचे पुण्य पदरी, तोच या कथा श्रवण करी. कोणास येतील निद्रा लहरी, तयाही श्रीहरी जागविल. व्हावे विषय भोग अनवरत, तेन लाभता ते दीनचित्त. तयासी हे संतकथामृत, विषय निर्मुक्त करील. योग याग ध्यान धारणा, करू जाता प्रयास नाना. आयास न लगे या कथा श्रवणा, एका अवधाना वाचून. ऐसी ही साईंची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ. जळतील पंचमहापापे प्रबळ, जातील समूळ विलयाला. आम्हा भावपाशी जखडिले, तेने निजरूप वेडिले. श्रवण ते वेडे होतील ढिले, स्वरूप पहिले लाधेल. व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे त्यांचे नित्य परिशीलन. हो भवद वार्ता शांतवन, समाधान जीवांचे. वाचता परिसता भक्ती भावे, सहज साईचे ध्यान व्हावे. सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढतर. येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती. जडो गुरु स्मरणी प्रीती, हो मती निर्मल. ऐसीच बुद्धी धरोनी मनी, कृपा केली साईनाथांनी. मज निमित्ता पुढे करोनी, स्वये करणी हे केली. ओटी तुडुंब लागली ओढी, वासरा विन पान्हा न सोडी. हे तो धेनु ते उपज खोडी, तैशीच आवडी साईंची. मज चातका चेनी आशे, आनंद घन ही माहुली वर्षे. पुरवणी माझी या अल्पतृषे, भक्त मकर्षे निवविल. काय भक्ती प्रेमाचे कौतुक, मातेस लागे बाळाची भूक. तयान पसरिताही मुख, थान कुचुक ते कोंदी. कोण जाणे तिची शिन, लेकुरन त्याची जाण. न पुसता निज माऊली विन, अन्य कोण ते देथान. बाळकासी घालिता लेणे, बालक त्यातील स्वारस्य नेणे. ते कौतुक एक मातास जाणे, तैसेच करणे सद्गुरूचे. हा माझ्या बाळाचा लळा, पुरविल कोण सुख सोहळा.
माऊली विन कोणास कळवळा, तो जिव्हाळा दुर्मिळ. सन्मातेच्या पोटी येणे, महदभाग्य देवाचे देणे. दुःख सोसून जन्म देणे, बाळक नेणे हे काही. असोये अर्थी आणि कवचन, बोलिले बाबा करवितो श्रवण. अहो जी आपण श्रोते सज्जन, आदरे अवधान देईजे. सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली. यथायोग्य पेन्शन बसली, वारी आली शिर्डीची. गुरुपौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरुपूजेस. अण्णा स्वयंस्फूर्ती विनवित बाबास, करीती शिफारस ती परिसा. अण्णास माझी मोठी काळजी, बाबांच्या समोर करती अर्जीची. यांच्या वाढत्या संसारा माझी, कृपा कराजी याजवर. लावा की यास दुजी नोकरी, ही पेन्शन काय पडेल पुरी. अण्णासाहेबांची चिंता निवारी, ऐसे करी काही गा. बाबा तव वदती प्रत्युत्तरी, मिळेल मेली तयासी नोकरी. करावी आता माझी चाकरी, सुख संसारी लाधेल. ताटे याची भरली सदा, यावत जीवन रीती कदा. भावे तत्पर होता सर्वदा, हरतील आपदा तयाच्या. काही केले काय झाले, म्हणती जनते समजा चळले. धर्माचरण जयांनी वर्जिले, तयासे पहिले वर्जावे. समोर येता बाजूसी जावे, महाभयंकर ते समजावे. त्यांच्या छायेसे न राहावे, पडल्यास हवे कष्टही. आचारहीन शीलभ्रष्ट, विचारहीन कर्मनष्ट. देखे ना जो इष्टानिष्ट, केवी तो अभिष्ट पावेल. लाग बंध्या विन विशेषी, कोणी न येई आपुले पाशी. श्वान सुकर कामाशी, हडहड कुणासी करू नये. येथून पुढे भक्तिभावा, करावी याने माझी सेवा. करुणा येईल देवादिदेवा, अक्षय ठेवा लाधेल. मग ही पूजा करावी कैसी, मी कोण कैसा जाणावा भरवसी. साईचा तो देह विनाशी, ब्रह्म अविनाशी सुपूज्य. मी तो अष्टधया प्रकृती रूपाने, भरलो आहे चौबाजूने. हेची अर्जुनासी भगवंताने, गीता व्याख्याने निवेदिले. यावन्नाम रूपाकृती, स्थावर जंगमात्मकही जगती. मीची नटलो अष्टध्या प्रकृती, ही एक चमत्कृती माझीच. ओम प्रणव हा माझा वाचक, वाच्यतयाचा मीची एक. विश्वाकार वस्तू अनेक, त्यातही मी एक भरलेला. आत्मभिन्न वस्तू नाही, तेथे कामना कशाची पाही. मीही अवघा ठाई ठाई, भरलो दाही दिशांती. परिपूर्ण सर्वत्र येणे भावे, मी माझे हे जेथ विरावे. तया कामनीय काय असावे, सर्वी वसावे सर्वस्वी. कामनेय बुद्धीत उगवती, आत्मयासी संबंध न धरिती. साई महाराज निजात्ममूर्ती, कामना स्फूर्ती तेथे कैची. कामनांचे नाना प्रकार, मी कोण हे कळताची सार. विरोनी जाती जैसी गार, रविकर निकर संतप्त. मन बुद्ध्यादी इंद्रिया सकट, नव्हे मी सुस्थूल विराट. नव्हे मी हिरण्यगर्भ अप्रकट, साक्षी मी जुनाट अनादी. एव गुण इंद्रिया परता, नाही मज विषय तत्परता. नाही मजविन ठावरिता, करता करविता मी नव्हे. मनबुद्ध्यादी इंद्रियगण, अवघा जड मी येथे ओळखन. तेथेच विरक्ती प्रकटेल जाण, सारील आवरण ज्ञानाचे. स्वस्वरूपाचे जे विस्मरण, तेची मायेचे अवतरण. शुद्ध पूर्णानंद स्मरण, तोची मी चैतन्य घनरूप. त्या मजकडे फिरविणे वृत्ती, तीच सेवा तीच मदभक्ती. चिदानंद मी होता प्रतीती, शुद्ध स्थिती ते ज्ञान. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञामानंद ब्रह्म. जगन्मिथ्यत्वे जगद्ब्रह्म, सत्यत्व ब्रह्म तो हा मी. नित्यशुद्ध बुद्धमुक्त, वासुदेवो हमोमन्वित. सत्य श्रद्धा भक्तिसहित, पूजन स्वहित हे माझे. ऐसे मी कोणते समजून, करावे माझे यथार्थ पूजन. वरी व्हावे अनन्य शरण, जावे समरसून मज माझी. नदी जाता समुद्र शरण, येईल का ती पुन्हा परतोन. उरेल का वेगळे नदीपण, देता आलिंगन अर्णवा. स्नेहयुक्त कर्पासवाती, भेटू जाता दीपक ज्योती. स्वय पावे दिव्य दीप्ती, तैसीची गती संतपदी. अल्ला मालिक चैतन्य घन, याविन चित्त नाही चिंतन. शांत निरपेक्ष समदर्शन, तयाचे मीपण तैकायचे. निर्ममत्व निरहंकृती, निर्द्वंद्वत्व निष्परिग्रह स्थिती. याही 4 गुणांची जे वस्ती, मीपण स्थिती तेकायची. तात्पर्य हे 8ही गुण साई अंगी असता संपूर्ण. मीपणाची ते कैचे स्थान, ठेवू मीपण ते कैसे. विश्वी भरले जयाचे मीपण,
तयाचाची अंश माझेही मीपण, करावे साईपदी समर्पण, हीच संपूर्ण मम सेवा. माझी सेवा माझे भजन, अनन्यपणे मजसी शरण, तो होय मद्रूप जान, भगवंत वचन भागवती. कीटकी सही भ्रमर ध्यान, तेने ती लाधे भ्रमरपण, शिष्यही करिता निजगुरु भजन, निजगुरु समान तो होय. समान शब्द जे वेगळेपण, तेही न सहाय गुरु एक क्षण, गुरुत्व नव्हे शिष्याविन, शिष्यत्वा अभिन्न गुरुपण. असो पूजा जयाची आज्ञा पिली, तो मी कोणही व्याख्या केली, पुष्टी करणार्थ गोष्ट आठवली, ओघासी आली ती कथितो. शिर्डीसी आला एक रोहिला, तोही बाबाचे गुणासी मोहिला, तेथेची बहुत दिन राहिला, प्रेमे वाहिला बाबासी. शरीर पुष्ट जैसा हेला, स्वैरवर्ती न जुमाने कोणाला, फक्त कफनी पायघोळ अंगाला, घेऊन राहिला मशिदीत. दिवस असो वा निशी, मशिदीसी वा चावडीसी, कलमे पडे उंच स्वरेशी, अति आवेशी स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला, मध्यरात्रीसहित त्याचा टकळा, अडथळा सगळा झोपेला. दिवसा खपावे उन्हाताणात, शेतात अथवा रानावनात, रात्रीही झोप नाही निवांत, लोक नितांत कदराले. नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तो मोठे पाप, नाही रात्री सुखाची झोप, आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर, धरावे कोठवरी तो धीर, रात्रदिन ही किर किर, मोठी फिकीर त्या पडली. रोहिला आधीच माथे फिरू, वरी बाबांचा बळकट धीरू, होता त्याहूनही अनावरू, मग तो थोरू झाला. चढेल आणि ताठर झाला, लोकावरी तोंड टाकू लागला, निस्सीम बेफाम उर फाटला, गावही फिरला तयावर. अत्यंत मायाळू साई माऊली, शरणागतासी पाठीसी घाली, म्हणून गावींची सर्व मंडळी काकुळती आली बाबासी. परे बाबानं लक्ष देती, ग्रामस्थासीच उलट वदती, नका सतावू रोहिल्याप्रती, तो मज अतिप्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल घर घुशी, नांदून घट्टे तयापाशी, यावया टोके ती मज पाशी, चुकवून त्यासी तेवी वशी. नाही रांडेला पडद पोशी, लाज लज्जा लाविली वेशी, हाकुनी बाहेर घालिता तिजसी, बलात्कारेसी घर घुसे. ओरडू थांबे तेची संधी, शिरू पाहाय रांड दुर्बुद्धी, तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी, सुख समृद्धी मजतेने. जावे न कोणी त्याच्या वाटे, ओरडू द्या मुक्तकंठे, तयाविन मज रात्र न कंठे, सौख्य मोठे त्याचेनी. याची ही ओरड येणे परी, आहे मज बहुहितकारी, ऐसा हा रोहिला परोपकारी, बहुसुखकारी मज लागे. ओरडू द्या त्यासी यथेष्ट, त्यातची आहे माझे इष्ट, ना तरी ती रोहिली दुष्ट, देईल कष्ट मज लागी. स्वयशी मग जे थकेल, आपोआप स्वस्थ राहील, कार्यभाग तुमचा साधेल, मजहीन बाजेल ती रांड. ऐसे म्हणता महाराज, खुंटला मग तेथे इलाज, बाबांच्या मनी नाही गजबज, काय मग काज आम्हा ते. आधीची रोहिल्यासी उल्हास, वरी हा आला फाल्गुन मास, कलमे पडता सकंठ शोष, असम साहस मांडिला. जन समस्त आश्चर्यापन्न, केवढे बाबा क्षमासंपन्न, जेणे व्हावे मस्तक भिन्न, तेनेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड, घशाशी कैसी नव्हे कोरड, बाबांची परी एकची होड, नका दरडावी तयाला. दिसाया रोहिला वेडा पीर, परी बाबावरी अत्यंत आदर, कलमे निज धर्मानुसार, हर्ष निर्भर पडे तो. वाणी हळुवार किंवा मोठी, कोणास याचा विचार पोटी, स्फुरणा सवे उठाउठी, गरजत उठी हरिनाम. निसर्गदत्त घरघर स्वर, अल्लाहो अकबर नाम गजर, कलमे पडे आनंद निर्भर, नित्य निरंतर रोहिला. जयासी हरिनामाचा कंटाळा, बाबा भीती तयाच्या विटाळा, म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा, भजनी चाळा जयाते. मदभक्त यत्रा गायंती, तिष्ठे तेथे मी उन्निद्र स्थिती, सत्य करावया हे भगवदुक्ती, ऐसी प्रतिती दाविली. ओले कोरडे मागुनी खाईल, ना तरी उपाशीही राहील, तया रोहिल्यासी कैची बाईल, कोठून जाईल बाबांशी. रोहिला कफल्लक देडकीस भारी, कैंचे लग्न कैची नारी, बाबा बाळ ब्रह्मचारी, कथा ही सारी माईक. करीना का कंठशोष, बाबासी कलम्यांचा संतोष, ऐकत राहतील अहर्निश, निद्रा ते विष तया पुढे.
कोठे कलम्यांची प्रबोधवाणी, कोठे ग्रामस्थांची पोकळ गाराणी, तयासी आणावया ठिकाणी बतावणी ही बाबांची. हाची अभिप्राय येणे रीती, बाबांनी सगळा दाविली प्रतिती, रोहिल्याची आवडे मजब संगती, नामी प्रीती तयाते, दृश्य द्रष्टा आणि दर्शन, अवघेची जया चैतन्य घन, तो असो ब्राह्मण वा पठाण, समसमान दोघेही. एकदा माध्यांनी आरती झाली, मंडळी स्वस्तानी जावया परतली, बाबांच्या मुखावाटे जी निघाली, मधुर वचनावली ती ऐका. कुठेही असा काहीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा, की तुमच्या इत्तंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती. येणे निदर्शित ऐसा जो मी, तोच मी सर्वांच्या अंतर्यामी, तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे मी स्वामी सकळांचा. भूती सबाह्यभ्यंतरी भरुनी उरलो मी चराचरी, हे सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा. मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था, मीची सकलेंद्रिय प्रवर्ता, करता धरता संहर्ता. लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैची साकडे, तोची माझा जय विसर पडे, माया कोरडे उडविते. दृश्य जात हे मत्स्वरूप, कीड मुंगी रंक भूप, हे स्थिर जंगम विश्व अमूप, हेची निजरूप बाबांचे. काय मौजेचा हा इशारा, भेद नाही संता ईश्वरा, अभेद रूपे चराचरा, विश्वोद्धारा अवतार. होणे जरी गुरुपदी लीन, तेने करावे गुरुगुण गायन, अथवा करावे गुरुकथा कीर्तना, अथवा श्रवण भक्तीने. साधके ऐसे करावे श्रवण, श्रोता श्रव्य जाई विरोन, प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन्न पावेल. असता जरी गर्क संसारी, पडली संतकथा कानावरी, यत्न न करिता तीळ भरी, कल्याणकारी ती स्वभावे. मग ती भक्ती भावे परिस्ता, केवढे श्रेय चढेल हाता, श्रोता विचार करावा चित्ता, आपुल्या निजहिता कारणे. जडेल तेने गुरुपदी प्रेम, वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम, न लगे दुजी निष्ठा नेम, होईल परम कल्याण. मन लाविता ऐसा निर्बंध, वाढेल कथा श्रवण छंद, सहज तुटतील विषय बंद, परमानंद प्रकटेल. ऐकून बाबांची मधुर वाणी, निर्धार केला मी निजमनी, येथूनही पुढे नरसेवा त्यागुनी, गुरुसेवनीची असावे. परी मनासी लागली हुरहुरी, मिळेल मेली तया नोकरी, हे जे बाबा वदले उत्तरी, प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल, हे तो सहसा कधीही न घडेल, नरसेवेचा संबंध जडेल, परीन जोडेल हित मोठे. स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा, खरी तथापि माझी ही इच्छा, नव्हते ऐसे नाही अनिच्छा, प्रारब्ध भोगेच्छा मी नाही नव्हे. माझ्याही पोटी नोकरी व्हावी, संसार निर्वाह सोय लागावी, साहीही बोटाने गुळ दाखवी, परी पाजवी औषध, ते औषध या गुळाचे आशे, पिऊने धालो भाग्यवशे. नोकरीही अकल्पित लागली कासे, द्रव्याभिलाषे स्वीकारिली, गुळ झाला तरी शेवट, खाता खाता येणारा वीट, बाबांच्या उपदेश मधाचे बोट, चाखिता चोखट वाटले. नोकरी नव्हती चिरस्थायी, चालून गेली आलिया पायी, बाबांनी बसविले ठाईचे ठाई, सौख्य अनपायी भोगावया. हे विश्व संपूर्ण चराचर, भगवत स्वरूपची साचार, परिभगवंत विश्वाहूनही पर, परात पर परमात्मा. ईश्वर प्रपंचेसी अभिन्न, प्रपंच ईश्वरेसी भिन्न, प्रपंच तेथुनी चेतना चेतन, तया अधिष्ठान ईश्वर. भगवंताची पूजास्थाने अष्टप्रकार असती जाणे, प्रतिमा स्तंडी लादी आनाने, सर्वा तुळणे गुरुश्रेष्ठ. कृष्ण स्वय ब्रह्मपूर्ण, तोही धरी सांदीपनी चरण, मने करिता सद्गुरु स्मरण, मी नारायण संतुष्टे. मजहुनी मज सद्गुरुस्तवन, आवडे की सहस्त्रगुण, ऐसे सद्गुरूचे वरिष्ठपण, महिमान गहन तयाचे. गुरुभजना जो पाठी मोरा, तो एक अभागी पापी खरा, भोगी जन्म मरण एरझारा, करी मातेरा स्वार्थाचा. मागुती जन्म मागुती मरण, हे तो लागेल नित्य भ्रमण, करुणी म्हणून करूया कथा श्रवण, निजोद्धरण संपादू. संतमुखीच्या सहज गोष्टी, अविद्येच्या तोडीती गाठी, तारक होती अतिसंकटी, म्हणून पोटी साठवू. न कळे कैसा येईल वेळ, घालून देतील कैसा मेळ, हा अल्ला मियाचा सर्व खेळ, भक्त प्रेमळ प्रेक्षक.
गाठीसी नसता प्रज्ञाबळ, काय म्हणावे हे दैव सबळ. जेमी लाधलो साई गुरु प्रबळ, हाई एक खेळतयाचा. निवेदिले ग्रंथ प्रयोजन, कथिले मज दिधले जे आश्वासन. जेने मत परत्व आणि मतपूजन, काय ते दिग्दर्शन झाले. आता आपण श्रोतेजन, कराल पुढील अध्यायी श्रवण. समर्थ साईनाथाचे अवतरण, शिर्डीत कैसेन जाहले. लहान थोर तुम्ही सगळे, हे साईचे चरित्र आगळे. होऊनी शनैक संसारा वेगळे, परिसा भोळे भाविक हो. स्वय जरी निर्विकारी, साई नटनाटकी अवतारी. वर्ते माया कार्यानुसारी, जैसा व्यवहारी प्रापंचिक. समर्थ साई या अल्पमंत्रे, ध्याती जयाची पदे पवित्रे. हालवी जो भक्तभव मोक्षसूत्रे, पावन चरित्रे तयाची. एवच पावन साई चरित्र, वाची तयाचे पावन वक्त्र. श्रोतयांचे पावन श्रोत्र, होईल पवित्र अंतरंग. प्रेमेकरिता कथाश्रवण, होईल भवदुःखाचे हरण. ओळेल साई कृपाघन, प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध. लय विक्षिप कषाय, रसास्वाद हे श्रवणा अपाय. दूर सारा हे अंतराय, श्रवण सुखदायक होईल. न लगे व्रत उद्यापन, न लगे उपवास शरीर शोषण. न लगे तीर्थयात्रा पर्यटन, चरित्र श्रवण एक पुरे. प्रेम असावे अकृत्रिम, जाणिले पाहिजे भक्तिवर्म. सहज लाधेल परमार्थ परम, नासेल विषम अविद्या. न लगे इतर साधनिशीन, करू हे साई चरित्र श्रवण. संचित आणि क्रियमान, अल्प प्रमाणही नुरवू. कृपण वावरो कवन्याही गावा, चित्तासमोर पुरलेला ठेवा. जैसा तयासी अहर्निशी दिसावा, तैसाची वसावा साई मनी. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाळ पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, ग्रंथ प्रयोजनानुज्ञापनम. नामम तृतीयोध्यायम संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.